मैत्रिणींनो नमस्कार। आज आपण अशा महिलेची कथा पाहणार आहोत की जीवन जगत असताना येणारी संकटे व त्याचबरोबर समाजाच्या रूढी परंपरा जपून संकटातून बाहेर पडून इच्छाशक्तीच्या बळावर खूप काही साध्य करून दाखवणे, अडचणीतून मार्ग काढून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना व त्यांचे मन मोकळं करण्याची संधी आपण त्यांना नम्रताज व्हिडिओज या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत। हीच नवरात्रीनिमित्त दुर्गा मातेचरणी सेवा अर्पण। आपण ऐकूयात त्यांचं मनोगत त्यांच्या शब्दामध्ये। माझे नाव सुरेखा तानाजी मोकाशी। माझे सध्याचे वय 58 आहे। माझ्या माहेरचे नाव रेखा पंढरीनाथ कडू असे होते। माझे बालपण पौड फाटा येथे म्हणजे सिटीमध्ये गेले। माझे शिक्षण SNDT कन्या शाळा येथे झाले। मला अभ्यासाची व इतर ॲक्टिव्हिटीज भरतकाम, विणकाम, क्राफ्ट वर्क, डान्स, ॲक्टिंग, गायन, वाचन, योगा या सर्व गोष्टींमध्ये मी आवडीने भाग घेत होते। शालेय स्पर्धांमध्ये भाग घेण्यात माझा पुढाकार होता। मला रामनवमी, दत्त जयंती यांसारख्या कार्यक्रमासाठी मंदिरात जाऊन पाळणा म्हणायला खूप आवडायचे। घरची परिस्थिती बेताचीच होती, कारण माझे वडील आम्ही दोघं बहीण भाऊ 5 ते 6 वर्षांचे असतानाच आम्हाला सोडून गेले। माझी आई खूप हिमतीची होती। मला माझ्या मुलांना मोठं करायचं, त्यांना चांगलं शिकवायचं। माझ्यावर जी वेळ आली ती माझ्या मुलांवर येऊ नये। शिक्षण नाही तर काय करणार। देशमुख घराण्यातल्या बायका घराबाहेर पडत नव्हत्या, पण तिला कोणाचे आश्रित म्हणून राहायचे नव्हते। माझ्या मुलांसाठी मी कष्ट करणार। पौड फाट्यावर दशभुजा मंदिराजवळ आईने एक दुकान विकत घेतले आणि भाजी विकायला सुरुवात केली। तिला खूप अडचणी आल्या, पण 2 मुलांसाठी मागे वळून पाहिले नाही। उलट स्वतःची परिस्थिती असताना कितीतरी लोकांचे संसार तिने उभे केले, पण कोणाकडे हात पसरला नाही आणि आम्हालाही पसरू दिला नाही। आई म्हणायची, कष्ट करण्याची लाज नसावी, कोणाला मिंध राहून जगायचं नाही, चोरी करायची नाही, अन्याय सहन करायचा नाही, दुसऱ्याला आपल्याकडून होईल तेवढी मदत करायची। दिवस पुढे सरकत जातात। मी 15 वर्षांची झाले आणि माझ्यावर बंधनात अडकण्याची वेळ आली। काही वेळेस आईच्या मदतीसाठी मीही दुकानावर जात असे। माझे मिस्टर SKF कंपनीत काम करत होते। तिथून त्यांना कोंढवे दावडे जायला बस मिळायची। माझे मामाही त्या कंपनीत कामास होते। माझ्या मिस्टरांनी माझ्या मामांजवळ माझ्यासाठी मागणी घातली। आई म्हणाली, माझी मुलगी लहान आहे। आम्हा दोघांमध्ये 9 वर्षाचे अंतर होते, पण त्यांनी मामांना खूप फोर्स केला। मग मामांनी आईला समजावले व अशा तऱ्हेने लग्न ठरवले। माझे व आईचे काहीच चालले नाही, कारण तिलाही तर मुलीचं कल्याण पाहायचं होतं। लग्न ठरलं खरं, पण फार टेन्शन आलं, कारण मला शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं। मी हे सर्व आमच्या बाई इंदू करंदीकर यांना सांगितले, कारण मी त्यांची लाडकी विद्यार्थिनी होते। बाई आईकडे आल्या, तुमच्या मुलीला मी सांभाळते, तिचं शिक्षण पूर्ण होऊ द्या। तर आईने बाईंना विनवणी केली। मी खूप इज्जतीत दिवस काढलेत। माझ्या मुलीचे लग्न मोडले तर तिच्याशी कोणी लग्न करणार नाही। माझी परिस्थिती समजून घ्या। बाई माझ्या मिस्टरांनाही भेटल्या, त्यांनाही विनंती केली, तिला पुढे शिकवा। ते तात्पुरते हो बोलले। इतक्या लहान वयात लग्न झालं। मला मोठ्याने बोलणं, ओरडणं, शिव्या देणं माहीतही नव्हतं। मग मला भीती वाटायची, रडायला यायचं। पण आईने एक गोष्ट सांगितली होती, हे बघ बाळा, सासर व माहेर या दोन्हीची इज्जत असते। प्रत्येक स्त्रीला दोन्ही घरं जपायची असतात। सासरचे माहेरी सांगायचे नाही, नवऱ्याला पण चहाडी करायची नाही। सासू सारखंच वागणार, नवऱ्यापर्यंत काही पोचवायचं नाही। सर्व नाती आता तुझी आहेत। लग्न होऊन ज्या घरात आले, बस भांडणं, शिवीगाळ, जोरात बोलणं या सर्व गोष्टींना मला सामोरं जावं लागलं। खूप भीती वाटायची, पण सांगणार कोणाला। असं करता करता एका मुलीला जन्म दिला आणि त्याच दिवशी पदराला गाठ बांधली।
माझं जे झालं ते माझ्या मुलीच्या बाबतीत होऊ देणार नाही. लग्नाला 8 वर्ष झाली. 2 मुली व 2 मुलं असा संसार झाला. माझं काहीही चाललं नाही. पूर्ण गाव म्हणजे ग्रामीण भाग होता. डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही. कोणाशी बोलायचं नाही. गावातून जाताना चप्पल घालून जायचे नाही, कारण गावात वडीलधारी माणसे असायची. घरी म्हशी होत्या. भीती वाटायची. सासूबाई रागवायच्या. एका हातामध्ये खोरं व एका हातामध्ये काठी घेऊन शेण काढायचे. म्हशी धुणे असे सर्व कामं केली. विहिरीवरून पाणी आणावे लागायचे. पाणी आणताना चुंबळ वाकडी व्हायची. सगळे हसायचे. गोवऱ्या थापताना हसायचे, पण कधीही कोणाला उलटून बोलले नाही. मी फक्त ऐकत गेले. पण माझ्या मुलांना मला घडवायचे होते. मुलांचं चांगलं शिक्षण करायचं म्हणजे लागणार होता पैसा. घरामध्ये तर कोणाला शिक्षणाची गोडी नव्हती, पण तरीही मी ठरवलं माझ्या मुलांना ऑलराऊंडर बनवायचे. त्यासाठी मला काहीतरी करावे लागेल. मी माझ्या मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांना घेऊन डान्स, योगा, गाणं शिकवायची व स्पर्धेला घेऊन जायचे. घरातले सर्व मला वेडी म्हणायचे. आवड जोपासता इन्कम सोर्ससाठी मुलींचे ड्रेस शिवले व विकले, पण तिथेही मला नावच ठेवण्यात आली. मग मी स्वतःचे शॉप टाकले, पण 6 महिने तांदूळसुद्धा हल्ला नाही, पण पेशन्स ठेवले. मग दुकान असे चालायला लागले की जेवणासाठी सुद्धा वेळ मिळायचा नाही. थोड्याच दिवसात दुकान छोट्या मॉल टाईप बनवले, जिथे A to Z सर्व वस्तू मिळत होत्या. सर्व वस्तू ठेवल्या होत्या. ते करता मी नेटवर्क मार्केटिंग चालू केले. त्यात मला भरपूर मेहनत घ्यावी लागली, परंतु नेटवर्क मार्केटिंगमुळे मला खूप फायदा झाला. ओरिफ्लेम, डिओसॉफ्ट, सर्वस्वी हर्ब या कंपन्यांमुळे मला लाखोंच्या घरात फायदा झाला. आज माझी मोठी मुलगी लेखा अधिकारी आहे. दोन्ही मुले सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. मोठा मुलगा सध्या जर्मनीमध्ये आहे. छोटी मुलगी संगीत विशारद व फोनिक्स स्पेशालिस्ट आहे. आता सर्व छान असताना देखील मला गप्प बसवत नव्हते. मी माझ्या मुलांना लोन काढायला लावलं व एक प्री प्रायमरी स्कूल ओपन केलं. 20 मुलांपासून सुरुवात केली होती, पण आज तब्बल 175 मुले आहेत. आत्तापर्यंत मी किमान 1000 मुलांची आजी झाली असेल. माझ्या स्कूलमधील मुलं रस्त्यात भेटली तरी नमस्कार करतात. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच मला गायनाची, भजनाची व पाळणे म्हणण्याची आवड असल्याने मी गावातील धार्मिक कार्यांमध्येही सहभागी असायचे. परंतु सुरुवातीला मंदिरात जाण्यासाठी काही वयस्कर बायका नकार द्यायच्या. एकदा हनुमान जन्माच्या वेळी पाळणा म्हणण्याची संधी मिळाली व खूप छान पाळणा म्हटला. तेव्हा काही वडीलधारी माणसे म्हणाली, दरवर्षी तू पाळणा म्हणत जा. आमच्या कोंडवे धावडे गावामध्ये बरेच सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होत असतात. उदाहरणार्थ काकडा आरती, भंडारा, हरिपाठ, रामजन्म, हनुमान जन्म इत्यादी. नंतर गावातील काही ज्येष्ठ मंडळी भगवानांना मोकाशी, काळूराम तात्या मोकाशी, भरत आप्पा मोकाशी, विनेकरी भागुजी धावडे, सचिन धावडे या लोकांनी आम्हा महिलांना प्रोत्साहन दिले व महिला भजनी मंडळ चालू केले. आज आमच्या कोंडवे धावडे गावात खूप सुधारणा झाली आहे. हनुमान जन्माच्या सप्त्यामध्ये महिला कीर्तनकारांचे कीर्तन होते. हाच तर खरा स्त्री शक्तीचा जागर आहे. चांगले ध्येय घेऊन आपण पुढे पाऊल उचलतो. सुरुवातीला विरोध होतो खरा, पण त्याचबरोबर प्रेरणा देणारे काही हात देखील आपल्या मस्तकावर असतात. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटतोय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.